नमस्कार मित्रांनो, जीवन प्रकाश चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो 1 एप्रिल रोजी जो ग्रहांचा विचित्र योग आहे त्याबद्दल आपण वेगवेगळ्या लग्नाची कुंडली पाहत आहोत. तर यावेळी पाहणार आहोत आपण सिंह लग्नाची कुंडली. तर मित्रांनो, या कुंडलीमध्ये सिंह लग्नेश आहे, त्याचबरोबर बुध हा लाभेश आणखी धनेश आहे, शुक्र हा दशमेश आणखी तृतीयश आहे, आणखी मंगळ हा भाग्यश आणखी चतुर्दश आहे, आणि गुरु हा पंचमेश आणखी अष्टमेश आहे, आणखी शनी हा षष्ठेश आणखी सप्तमेश आहे. तर मित्रांनो, पाहूया या योगाचा काय परिणाम होतो ते. तर मित्रांनो, सिंह लग्नाच्या कुंडलीमध्ये लग्नेश रवी आहे, आणखी तो अष्टमात गेलेला आहे. त्यामुळे मित्रांनो, हा सगळ्यात मोठा खराब योग आहे. त्याचबरोबर रवी बरोबर शुक्र, शनी, राहू, बुध, नेपच्यून हे ग्रह आहेत. तर मित्रांनो, इथे लग्नेशाबरोबर आहे बुध जो आहे द्वितीयेश आणखी लाभेश, त्याचबरोबर शुक्र तृतीयेश आणखी दशमेश. तर मित्रांनो, लग्नेशाबरोबर धनेश आणखी लाभेश आहे, त्यामुळे धनाचे नुकसान होईल, जो लाभ होईल तो खतम होईल, संपेल, अचानक कुठेतरी खर्च होईल. त्याचबरोबर मित्रांनो, त्याच्यामध्ये दशमेश आणखी तृतीयेश आहे लग्नेशाबरोबर अष्टमामध्ये. धंद्यामध्ये नुकसान होईल, धंद्यामध्ये मोठा फटका बसेल, जो म्हणजे अनपेक्षित असेल, अनपेक्षित नुकसान होईल. त्याचबरोबर शनी षष्ठशनिक सप्तमेश आहे, तो अष्टमात आहे. तर मित्रांनो, यामध्ये आजारावर खर्च होईल. शनी हा सप्तमेश आणखी षष्ठश आहे, त्यामुळे जोडीदाराच्या आजारावर खर्च होईल, जो अचानक आजार उद्भवेल आणि अचानक खर्च होईल. त्यामुळे मित्रांनो, तुमच्या जोडीदाराचे तुमचे जे आजार असतील त्यावर लक्ष केंद्रित करा, आणखी योग्य वेळी योग्य औषधं घ्या, जेणेकरून तुम्हाला हा अचानक खर्च उद्भवणार नाही. त्याचबरोबर अष्टमाबरोबर मंगळाचा केंद्र योग आहे. अष्टमात जे ग्रह आहे त्यांच्याबरोबर मंगळाचा केंद्र योग आहे, त्यामुळे अचानक नुकसानाचे प्रमाण त्यामुळे जास्त वाढेल. मंगळ हा शत्रुराशीला आहे, त्यामुळे त्याची अनिष्ट फळे मिळतील. तर मित्रांनो, इथे पंचमेश आणखी अष्टमेश हा गुरु आहे, आणि गुरु हा दशमात हर्षल बरोबर आहे. त्यामुळे मित्रांनो, अचानक धनलाभासाठी हा गुरु चांगला आहे. त्या व्यक्तीला अचानक धनलाभ होऊ शकतात. भले ते खर्च होईल, परंतु धनलाभ होईल. खर्च करण्यासाठी धनलाभ होणे आवश्यक आहे. अचानक खर्च उद्भवेल ते बरोबर आहे, पण त्याच्यासाठी अचानक धनलाभ होणे आवश्यक आहे, आणि हा होणारा अचानक धनलाभ अचानक खर्च होईल. तर मित्रांनो, इथे मंगळ हा भाग्यश आणखी चतुर्थश आहे, आणखी तो बुधाच्या राशीला आहे. त्यामुळे मित्रांनो, ज्या व्यक्तींचे काम स्थावर इस्टेट किंवा रिअल इस्टेटमध्ये असेल त्यांना हा योग चांगला आहे, ही पोझिशन चांगली आहे. या व्यक्तींना स्थावर इस्टेट किंवा प्रॉपर्टीच्या व्यवहारामधून फायदा होईल. तर मित्रांनो, इथे आपण पाहिले की अष्टमेश आणखी पंचमेश हा गुरु आहे, त्यामुळे या व्यक्तीला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. परंतु मित्रांनो, शनीमुळे या अचानक धनलाभावर अडथळा निर्माण होईल, आणखी सहजासहजी लाभ होणार नाही. लाभ होण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल, उशिरा होईल, परंतु लाभ जरूर होईल. अष्टमेश आणखी पंचमेशावर शनीची तिसरी दृष्टी आहे, त्यामुळे अष्टमेश आणखी पंचमेशाचे फळ तेवढे सहजासहजी मिळणार नाही. तर मित्रांनो, 1 एप्रिल रोजी जो योग होणार आहे त्याचे विचित्र परिणाम सर्व प्रकारच्या व्यक्तींना होणार आहेत, आणि हे परिणाम जास्त करून अनिष्ट असतील. तर मित्रांनो, हा योग एप्रिल आणखी मे महिन्यामध्ये असेल. 2 महिने तब्बल हा योग प्रभाव करेल. तर मीन राशीमध्ये 6 ग्रह येणारा योग कोणत्याही कुंडलीला खराब असेल, कोणत्याही प्रकारची कुंडली असेल त्याला कोणती ना कोणती अनिष्ट फळे देऊन जाईल हा योग. परंतु मित्रांनो, सिंह लग्नाच्या कुंडलीचा जो फलादेश आहे तो प्रत्येक सिंह लग्नाच्या कुंडलीला लागू होणार नाही, कारण यासाठी तुम्हाला मूळ जन्म लग्न कुंडली पाहणे आवश्यक आहे, आणखी त्यानुसार फलादेश देणे आवश्यक आहे. मूळ जन्म लग्न कुंडलीत जर ग्रहांची स्थिती चांगली असेल, ग्रह शुभ असतील, तर त्याची एवढी अशुभ फळं मिळणार नाहीत. परंतु मूळ लग्न कुंडलीत या ग्रहांची स्थिती खराब असेल तर त्याचा फलादेश अनिष्ट मिळेल,
आणखी अनिष्टतम म्हणजे जास्त अनिष्ट होईल. त्यामुळे या योगाचा परिणाम पाहताना तुम्ही जातकाची मूळ कुंडली जरूर पहा, आणखी त्याप्रमाणे कनेक्शन लावा. तसेच मित्रांनो, या योगामुळे वेगवेगळे आजार उद्भवण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मंगळाचा केंद्र योग असल्यामुळे वेगवेगळे हल्ले होऊ शकतात, केमिकल अटॅक होऊ शकतो. मंगळ हा केमिकलचा कारक आहे, आणखी तो बुधाच्या राशीमध्ये आहे, मिथुन राशीमध्ये, त्यामुळे अशा प्रकार होऊ शकतात. त्याचबरोबर मित्रांनो, गुरु हा ग्रह येणाऱ्या काळामध्ये 1 वर्षामध्ये 3 राशीमध्ये फिरणार आहे. त्याचे देखील अनिष्ट परिणाम होणार आहेत. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला सावध राहणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मे महिन्याच्या आसपास कोरोना पुन्हा एकदा डोकेवर काढू शकतो, आणखी त्रास देऊ शकतो. त्यामुळे कोरोना इन्फेक्शन वाढण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही मास्क वापरणे कंपल्सरी आहे. मास्क वापरणे आवश्यक आहे, जेणेकरून या कोरोनाचा फैलाव जास्त होणार नाही. कोरोनाचा फैलाव वाढण्याची शक्यता आहे एप्रिल मेच्या नंतर. आणखी भले लॉकडाऊन होणार नाही, परंतु आजाराचा शिरकाव होण्याची शक्यता जास्त, बऱ्याच ठिकाणी पसरण्याची शक्यता आहे. हा आजार पसरत आहे, परंतु याला मीडिया कव्हरेज नाही आहे, त्यामुळे आपल्याला माहीत पडत नाही आहे. जेव्हा जास्त आणखी वाढेल तेव्हा त्याचे मीडिया कव्हरेज वाढेल, आणखी भीतीची वातावरण निर्माण होईल, आणखी खूप समस्या निर्माण होईल. त्यामुळे मित्रांनो, सावध राहा, आणखी स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या इतरांची बी काळजी घ्या. जास्त फिरू नका, इकडे तिकडे सहली टाळा, नातेवाईकडे येणे जाणे जास्त टाळा. कोरोनाचा आजार तर इथे आहेच, पण त्याचबरोबर नवीन कोणता आजार येईल आणि डोक्यावर ते काढील, आणखी त्यामुळे जास्त गडबड होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, हा होता फलादेश सिंह लग्नाच्या कुंडलीचा आपल्याला व्हिडिओ. ठीक वाटले असेल तर लाईक जरूर करा, आणखी शेअर केलं तर खूप छान, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याची माहिती मिळेल, आणखी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये त्याचा वापर करण्यास मिळेल. तर ठीक आहे मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ. तोपर्यंत राम राम, जय श्री स्वामी समर्थ, धन्यवाद.